सुमनताई, आपण अपक्ष फॉर्म भरल्याचं कळतंय नक्की काय कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीमध्ये जाणार आहेत? हो, भरला अपक्ष फॉर्म भरलाय मी. तुम्हाला तर शिवसेनेकडनं उमेदवारी जाहीर झाली होती, तुम्ही समाजामध्ये फिरताना दिसल्या, तुमच्या गाड्या वगैरे फिरताना दिसल्या होत्या, काय सांगाल? हो, फिरत होतो आम्ही. दादाने आम्हाला घरी येऊन उमेदवारी तिघींचा पॅनल बनवला होता. त्याच्याबरोबर कार्यकर्ते होते, दत्तभाऊ होते, विकास राऊत भाऊ होते, परत आपले यांचे संतोष चव्हाण ते पण होते. आणि अजून आमच्या घरी येऊन दादाने सांगितलं आपल्या तिघांचा पॅनल करूया आणि तुम्ही कामाला सुरू करा. त्या दादांच्या सांगण्याप्रमाणे आपलं कुपडेश्वर येथे आपण प्रचाराचा नारळ खूप फोडून अधिकृत उमेदवार घोषित करून आमचा प्रचार ते 1 तारखेपासून चालू झाला होता. तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली असताना तुम्हाला डावल्याबद्दल काही तुम्हाला सांगण्यात आलं काही की आज तुम्हाला थांबवण्यासाठी काही त्यांनी तुम्हाला कल्पना दिली की नाही? दादांना भेटायला गेल्यावर दादांचं बोलणं झालं. त्यावेळेस दादा म्हटले तुम्ही तिघे उमेदवार भरून टाका दुसऱ्या दिवशी फॉर्म ना. आणि नंतर अचानक दुसऱ्या उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मग तुम्ही त्या उमेदवारांवर नाराज आहात का? पक्षावर नाराजी तुमची? नाराज म्हणजे आम्हाला जाहीर करून असं डावललं गेलं, त्यामुळे नाराजी तर आहेच आहे. तुम्हाला समाजामधून कसा रिस्पॉन्स आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही या अपक्ष उमेदवार असताना कशा पद्धतीने पुढे जाणार आहात? आता अपक्ष उमेदवारी लढताना आता प्रचार करताना घरोघरी पोचलेला आहे, जनतेचा प्रतिसाद आहे. त्यामुळे मी जनते मायबापाला विनंती करेन की आम्हाला आपल्या मतरूपी आशीर्वाद द्यावे, असे मी सर्वांना विनंती करते. मॅडम नमस्कार. आपण बारो गणामधून पंचायत समितीसाठी अपक्ष अर्ज टाकलेला आहे, कशा पद्धतीने आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? पहिले नमस्कार, मी संगीता राजेश कारबळ, पंचायत समिती अनुसूचित जमातीतून उमेदवारी लढवत होते. दादांनी मला प्रचार करायला सांगितला. 3 महिने फिरले मी आणि आता त्यांच्या समस्या पण जाणून घेतल्या होत्या मी. त्या समस्येसाठी मी मायबाप जनतेसाठी सेवा करण्यासाठी उतरली आता यांना. तुम्हाला शिवसेनेकडनं तिकीट जाहीर केलं होतं, तुम्ही जवळजवळ 3 महिने धनुष्यबाण घरोघरी पोहोचवलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता दादांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे की तुम्हाला हे तिकीट डावलं याच्या संदर्भात? दादांचा आम्हाला आशीर्वादच आहे. आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊनच आता पुढे जाणार आहे आणि त्यांनी काय कारण आहे त्यांचं त्यांनाच माहिती असेल. जनतेला कशा पद्धतीने आवाहन कराल? मायबाप जनतेने आता मला एक संधी द्यावी अपक्ष उमेदवार म्हणून आणि अनुसूचित जमातीतून महिला प्रवर्गातून मी उमेदवारी लढवत आहे म्हणून. या ठिकाणी वंदना डोळस मॅडम देखील आहेत, यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की मी वंदना संदीप डोळस, आपण सर्वजण उपस्थित झालेले प्रथम त्यांचे आभार मानते आणि पंचायत समितीतून सदस्य म्हणून आपल्याला देखील शिवसेनेकडनं उमेदवारी जाहीर झाली होती, काय सांगाल? आता जवळपास आम्ही 15 दिवस झालो प्रत्येक गावोगावी घरोघरी जाऊन आलो. जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे.